नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, माझं नाव प्रमोद रानडे. आता जेव्हा टेक्स्टाईल्सच्या कंपन्या किंवा टेक्स्टाईल सेक्टर बूस्टअप होईल की जेव्हा ट्रम्प आणि भारताचं टेरिफ ॲग्रीमेंट फायनलाइज होईल किंवा झालं नाही तरी आपला एक्सपोर्ट टेक्स्टाईलचं दुसऱ्या देशांमध्ये वाढेल. आता बघा, मोदी जाऊन आले, कंप्लीट आफ्रिकन देशांची त्यांची फिरती चालली आहे सध्या. आताच इथिओपिया, नंतर कुठे 3 ठिकाणी जाऊन आले, राईट. त्यापैकी एक इथिओपिया आफ्रिकन कंट्री, त्यानंतर जॉर्डन, ओके, अनदर कंट्री वेर ही विजिटेड, आणि पीस लिव्हिंग कंट्री आहे जॉर्डन. पण त्यांनी आपल्या बेसिकली मार्केटिंगसाठीच मोदी जातात. पॉलिटिकल फ्रेंडशिप इज अपार्ट, बट बेसिकली इज सेलिंग इंडिया लाईक नेवर बिफोर. ओके, ही इज वन ऑफ द एस सेल्समॅन अँड मार्केटियर फॉर द इंडियन प्रोडक्ट्स. ओके, त्याच्यामुळे प्रचंड वेगाने आपला एक्सपोर्ट आता आफ्रिकन कंट्रीजमध्ये वाढेल अशी माझी नक्कीच खात्री आहे. आणि त्याच्यापैकी टेक्स्टाईलमध्ये, ओके, आणि या खूप जास्त डिमांड असणार आहे. आफ्रिकन कंट्री सगळ्यात गरीबात गरीब आणि जास्तीत जास्त पॉप्युलेशन, ओके, असं त्याचा DNA आहे. त्यामुळे त्यांना ॲस्पिरेशन जास्त आहे. त्यांना मॅक्सिमम काय म्हणायचं, ट्रस्टवर्दी नेशनची जरूर आहे. त्यांना शस्त्रास्त्र पण पाहिजे, डिफेन्स इक्विपमेंट पण पाहिजेत, टेक्स्टाईल पण पाहिजे, सगळंच पाहिजे त्यांना, राईट. आणि त्यांच्याकडे आहेत पैसे, गोल्ड बिल्ड बऱ्यापैकी त्यांच्याकडे असायला पाहिजे. त्यामुळे पैशाची आपल्याला काळजी नाही, आणि त्याच्या बेसिकली आपण त्यांना क्रेडिट पण देऊ शकतो फॉर फ्यू मंथ्स. आणि ऑब्वियसली फ्रेंडशिप विल बी कन्वर्टेड इन टू बिझनेस ओवर अ पिरियड ऑफ नेक्स्ट मे बी 2 to 3 years और इवन अर्लियर दॅन दॅट. तर टेक्स्टाईलची एक कंपनी सांगतो आहे, ओके, त्याचं नाव आहे हिम्मत सिडका. ओके, ही कंपनी 120ला पडलेली आहे आणि 200वरनं पडलेली आहे, किंवा 250वरून. त्याचा तुम्ही बँड बघितला तर नेहमी दर 3-4 वर्षामध्ये ही कंपनी 110-120ला येते आणि नंतर परत 200-200च्या पुढे जाऊन परत थांबते. तर खूप रिलायबल कंपनी आहे. जी मॅनेजमेंट आय हॅव सीन दिस फॉर लास्ट 25 years. एक्सपोर्ट कंपनी बेसिकली ही, ओके, डोमेस्टिक ॲज वेल एज एक्सपोर्ट, पण एक्सपोर्ट जास्त आहे यांचा. FII-कडे 11% शेअर्स आहेत, ओके, त्यांच्याकडे 3% होते काही वर्षांपूर्वी. तर फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स आर होल्डिंग 11%, ओके. DII-कडे 60% आहेत. गेल्या वर्षी यांच्याकडे 7.44 होते, ओके. त्यानंतर पब्लिककडे 45% आहेत. गेल्या वर्षी 42% आहे. त्यामुळे पब्लिकला माहिती आहे की हा शेअर 110-120ला घ्यायचा आणि 200-300ला विकून टाकायचा, ओके. प्रमोटरकडे 37.5% आहेत. गेल्या वर्षी 47 पॉईंट, गेल्या नाही 2 वर्षापूर्वी 47.6% होता. मे बी त्यांनी पब्लिकला हवे ना, बऱ्याच कंपन्या आपला शेअर पीकला गेला की विकून टाकतात. त्याच्यापैकी हिम्मत सिडका ही कंपनी असू शकते, पण नंतर ते घेतात सुद्धा, ओके. आता जेव्हा खाली येईल तेव्हा ते घेतील सुद्धा. त्यांचा शेअर सुद्धा 120 रुपयाला. इक्विटी 63 करोड आहे, 49 करोड होती काही 2 वर्षापूर्वी. बॉरोईंग 256 करोड आहे, थोडंसं बॉरोईंग आहे, नॉट मच, ओके. बुक व्हॅल्यू यांची फेस व्हॅल्यू 5 आहे आणि बुक व्हॅल्यू 161 आहे. आणि मार्केट प्राईस आत्ता 112 किंवा 120 असेल, ओके. एक्झॅक्ट प्राईस मला माहीत नाही, पण बुक व्हॅल्यूच्या खाली हा शेअर कोट होतं. हिम्मत सिडका टेक्स्टाईल कंपनी आहे आणि रिझल्ट्स ह्याचे खालीवर होत असतात, ओके. टेक्स्टाईल कंपनी प्रत्येकाचेच रिझल्ट्स खालीवर होत असतात डिपेंडिंग ऑन एक्सपोर्ट पोटेन्शियल किंवा एक्सपोर्ट प्रॉफिटेबिलिटी, ओके. बघा या शेअर